हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मॅथ्स विथ संदीप सर. आज आपण नवीन टॉपिक बघत आहोत. जो महत्त्वाचा टॉपिक जो YouTube मधला फिक्स 5 मार्क उत्तर जाणारा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. लास्ट लेक्चर मध्ये तुमचा मी प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा टॉपिक कव्हर केलेला आहे. नसेल पाहिजे तर पाहून घ्या आणि आता बायनॉमियल हाही क्लिअर करा, म्हणजे 5 10 मार्क M2 मध्ये आपले कन्फर्म होऊन जाते. तर चला पटकन स्टार्ट करूया. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन एकदम इझी टॉपिक आणि यामध्ये फक्त बघायचं काय, दोन टाईपचे क्वेश्चन असतात. त्यातला पहिल्या टाईपचे क्वेश्चन काय तर तुमच्या समोर लगेच मांडतोय. बघा, सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. 2 मार्काला क्वेश्चन म्हणा किंवा 2 मार्काला एमसीक्यू जो विचारला जातो, एक्सपेक्टेड व्हॅल्यू किंवा त्याला आपण मीन असं म्हणतो. बघा, जो E ऑफ x इज इक्वल टू NP हा फॉर्म्युला असेल. त्यानंतर व्हेरियन्स ऑफ x इज इक्वल टू N इंटू P इंटू Q म्हणजे NPQ. त्यानंतर स्टँडर्ड डिव्हिजनचा फॉर्म्युला काय असतो, रूट मध्ये NPQ म्हणजे जे व्हेरियन्स काढलेलं असेल त्याचा फक्त स्क्वेअर रूट घ्याल. हे आपले मेन फॉर्म्युले आहेत. आणि अजून एक महत्त्वाचं P आणि Q. PQ ची ऍडिशन नेहमी 1 असते. P आणि Q काय असते, सक्सेस आणि फेल्युअर असतं. असो दोघांची ऍडिशन नेहमी काय असते, 1 असते, लक्षात ठेवायचं आहे. चला तर आता तुमच्यासमोर मी क्वेश्चन मांडलेला आहे. गिवन दॅट x इज अ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर इफ n इज इक्वल टू 10, n ची व्हॅल्यू दिलेली आहे 10, n म्हणजे नंबर ऑफ ट्रायल्स. त्यानंतर p इज इक्वल टू 0.4, सक्सेस मिळण्याचा चान्स 0.4. तर q काय आहे, q काढायचं आपल्याला. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे p जर मला सांगा की गिवन दिलं n आहे 10, p आहे 0.4, तर q लगेच लिहिता आला पाहिजे आपल्याला. q किती येणार, जर तुम्हाला आता सांगितलं p आणि q ची ऍडिशन किती असते 1, मग 0.4 असेल तर q किती ऍड करावा म्हणजे 1 होईल. तर q ऑब्विसली 0.6 असला पाहिजे. n माहित झाला, p माहित झाला, q माहित झाला. आता काय विचारलं क्वेश्चन आहे, e ऑफ x. e ऑफ x म्हणजे काय रे, एक्सपेक्टेड व्हॅल्यू. मग e ऑफ x चा फॉर्म्युला काय आपल्याकडे, n इंटू p. मग मी लिहिला n इंटू p. n ची व्हॅल्यू आहे बघा आपल्याकडे 10, p ची व्हॅल्यू आहे 0.4 म्हणजे 10 इंटू 0.4. आपला आन्सर मिळाला बघा किती रे, 10 इंटू 4 किती 40. पण एक पॉईंट आहे, एक पॉईंट रिमूव्ह होईल म्हणजे आन्सर आलं 4. पहिला क्वेश्चन त्याचा सॉल्व्ह झाला. त्यानंतर अजून काय विचारलं, व्हेरियन्स ऑफ x. तर व्हेरियन्स काढूया. व्हेरियन्स ऑफ x, व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय, n इंटू p इंटू q. बस यामध्ये व्हॅल्यूज टाकूया. n ची व्हॅल्यू आहे बघा आपल्याकडे 10, p ची व्हॅल्यू आहे 0.4, q ची व्हॅल्यू आहे 0.6. बस यांचं कॅल्क्युलेशन करूया व्हेरियन्सने. व्हेरियन्स आपल्याला मिळेल 10 इंटू 4 केला तर 10 इंटू 4 आन्सर येईल बघा ओनली 4. एक पॉईंट आहे जो रिमूव्ह होईल इंटू 0.6 तसाच. 4 इंटू 0.6 जर मी केला तर 4 6 जा काय येणार 24. पण एक पॉईंट आहे तर मध्ये पॉईंट येईल म्हणजे व्हेरियन्स मिळाला मला 2.4. चला क्वेश्चन सॉल्व. काय अवघड होतं त्यामध्ये, e ऑफ x काढला आणि व्हेरियन्स ऑफ x काढला. फक्त महत्त्वाचं आहे दोन्ही फॉर्म्युले माहीत असणं गरजेचं आहे. या टाईपचा अजून एक क्वेश्चन दाखवतो, मग आपल्या मेन प्रॉब्लेम कडे येऊया बायनॉमियलच्या. चला लक्ष द्या. आता यामध्ये तुमच्या समोर मी पुढचा एक प्रॉब्लेम ठेवलाय. इफ n इज इक्वल टू 25, e ऑफ x इज इक्वल टू 10, फाइंड p अँड स्टँडर्ड डेविएशन ऑफ x. मग पहिला तुम्हाला n तर माहित आहेच, e ऑफ x दिलेला आहे. e ऑफ x चा फॉर्म्युला काय असतो आपल्याकडे, आधी e ऑफ x दिलेला जरी असेल तर फॉर्म्युला त्याचाच यूज करायचा आहे. आणि e ऑफ x चा फॉर्म्युला काय असतो, np. कारण e ऑफ x ची व्हॅल्यू गिवन आहे काय बघा आपल्याकडे 10, n ची व्हॅल्यू माहित आहे 25, पण p तर माहित नाहीये. मग p इथून आपल्याला मिळून जाईल. 25 मल्टिप्लाय इकडे डिवाइड आला, मल्टिप्लाय इकडे डिवाइड आला, राईट ला उरला फक्त p. म्हणजे p ची व्हॅल्यू काय मिळाली मला, तर 5 ने भाग द्या, 5 2 जा 10, 5 5 जा 25 म्हणजे 2/5. मग p जर माहित झाला असेल तर q माहित करा. q ची व्हॅल्यू किती असते तर लक्षात ठेवा, p आणि q ची ऍडिशन नेहमी 1 असते. तर p जरी फ्रॅक्शन मध्ये असेल तर q काढायला वेळ लागत नाहीये. जो डिनॉमिनेटर असतो तो दोघांना सेमच ठेवायचा असतो. याचा 5 असेल याचा 5. पण बघा 5 पैकी 2 चान्स सक्सेसचे आहेत, मग फेल्युअरचे चान्स किती उरले, 5 मधून 2 कट करायचे, उरले 3 चान्स. म्हणजे p ची व्हॅल्यू 2/5 असेल तर 3/5 ही व्हॅल्यू q ची असते. पुन्हा दोघांची ऍडिशन करून बघा, ती 1च भरेल. 5 खालच्या डिनॉमिनेटरच्या टर्म मधून वरची टर्म फक्त मायनस करायची. 5 मधून 2 गेले 3, 3/5. सिंपल वे. p माहिती आहे, q निघाला. p आहे, q आहे. जर q काढता नाही आला तर मग या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाका, p q 1 तिथून पण निघेल. आता p माहिती आहे, q माहिती आहे, n माहिती आहे. आपल्याला काय विचारलं क्वेश्चनने, p विचारला होता, p मिळाला इथेच. त्यानंतर दुसरा विचारला स्टँडर्ड डिव्हिएशन. तर स्टँडर्ड डिव्हिएशनचा फॉर्म्युला काय बघा आपल्याकडे, तो आता लिहिला होता बघा आपण, रूट NPQ. यात व्हॅल्यूज टाकू आपण. रूट n ची व्हॅल्यू काय आहे 25, p ची व्हॅल्यू आत्ताच मिळवली आपण 2/5, आणि q ची व्हॅल्यू सुद्धा आहे आपल्याकडे 3/5. बस यांची मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण, किती येते
हे बघा हा 25 आणि हा डिवाइडचा 5 × 5 25 होणार, म्हणजे 5 5 आणि 25 कट झाले. पूर्ण काय 3 × 2 6, म्हणजे रूट मध्ये उरले फक्त 6, म्हणजे दॅट इज आवर स्टँडर्ड डेव्हिएशन. हे आपला आन्सर असते. मला वाटतं या क्वेश्चन मध्ये काही शंका नसावी. हा टॉपिक क्लिअर असावा. स्टँडर्ड डेव्हिएशन असेल, मीन असेल किंवा व्हेरियन्स असेल. आता आपण बायनॉमियलचे मेन वर्ड प्रॉब्लेमकडे वळूया. जे महत्त्वाचा हमखास बऱ्याच वेळा विचारलेला क्वेश्चन तुमच्यासमोर मी आता ठेवतोय. चला त्याच्याकडे आपण बघूया. चला बघा, आपल्या समोर सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन जो आहे आताच आपल्यासमोर ठेवलेला आहे. चेक करूया. हा 4 मार्कांना बऱ्याच वेळा म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम्स हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. म्हणून मी सांगायचं कारण हा पहिला क्वेश्चन ठेवलाय. अ डाय इज थ्रोन 6 टाइम्स इफ गेटिंग an odd number is a success. पहिला मला गिवन डेटा ओळखायला शिका. गिवन डेटा काय काय दिलेला आहे. गिवन पहिले किती आहे. डाय इज थ्रोन 6 टाइम्स. हाऊ मेनी टाइम्स, तर किती वेळा डायस फेकला गेलाय 6 वेळा. सो n माहित झाला, n इज इक्वल टू 6 आहे. पुढचा पार्ट पी काय आहे, तर पी बघा त्यांनी सांगितलं सक्सेस कशासाठी म्हटले बघा. इफ गेटिंग अन ऑड नंबर इज अ सक्सेस. जर ऑड नंबर पडला तर सक्सेस मिळाली असं त्याचं मिनिंग आहे. मग लक्षात घ्या, जेव्हा मी एखादा डाईस घेतो बघा, डाईसवर नंबर किती असतो आपल्याला माहिती आहे. 1 2 3 4 5 आणि 6 नंबर्स आहेत. मग इथे पहा, तुम्हाला काय करायचं आहे, यातले सक्सेस कशावर डिपेंड आहे बघा. पी नेहमी तुम्हाला सांगेल सक्सेस आणि क्यू नेहमी सांगेल फेल्युअर. मग पी कशासाठी असतो बघा, सक्सेस. सक्सेस कशावर डिपेंड आपल्या क्वेश्चन मध्ये. गेटिंग अँड कोणता नंबर आहे, ऑड. ऑड नंबर किती आहेत बघा यामध्ये. एका डायसवर ऑड नंबर पाहिले 1 3 आणि 5. 3 ऑड नंबर्स आहेत. किती नंबर्स बघा, ऑड नंबर 3 आहेत. पण किती पैकी तर ते एका डायसवर टोटल नंबर 6 असतात, म्हणजे 6 पैकी 3 नंबर ऑड आहेत. मग सक्सेस मिळण्याचे चान्स किती, 3/6. तर मग मला सांगा अजून भाग दिला बघा. 3 1 जा 3, 3 2 जा 6, म्हणजे 1/2. पी ची व्हॅल्यू 1/2. पी 1/2 तर क्यू किती झाला. मग क्यू किती, तर बघा हाफ चान्स पी चे आहे, तर क्यू ची चान्स किती, तर पी आणि क्यू ची ऍडिशन नेहमी आपली काय असते, 1 असते. मग पी जर हाफ असेल तर क्यू सुद्धा हाफच असणार. पी ची व्हॅल्यू हाफ तर क्यू सुद्धा हाफच असणार. डिनॉमिनेटर मधून न्यूमरेटर फक्त मायनस करायचा. 2 - 1 म्हणजे किती आला, 1 1/2. तेच पी माहित झाला, क्यू माहित झाला, एन माहिती आहे. आता आपल्याला मिळवायचे काय, आता x च्या व्हॅल्यूज की यातल्या ऑड नंबर किती वेळा मिळाले ते शोधा. पहिला बघा, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ बघा फाइंड द, काय विचारलंय, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ. पहिला क्वेश्चन दिला बघा 5 सक्सेस. 5 सक्सेस म्हणजे x च्या व्हॅल्यू असतात बघा. इथे हवं सांगा x डिनोट, लेट x डिनोट नंबर ऑफ सक्सेस. नंबर ऑफ सक्सेस. आता सक्सेस किती झाला, पहिला सब क्वेश्चन घेतला सोडवायला 5 सक्सेस मिळतात, त्यामध्ये 5 सक्सेस आहेत त्यामध्ये, म्हणजे तुमची x ची व्हॅल्यू 5 आहे. जर आता तुम्हाला सगळे व्हॅल्यू माहिती आहे, n माहिती आहे, p माहिती आहे, q माहिती आहे, x माहिती आहे. मग आता बायनॉमियलचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. काय फॉर्म्युला आहे बघा तो, प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू NCx p पॉवर x q पॉवर n मायनस x. मी यामध्ये व्हॅल्यूज टाकतो. प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू, x ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 5 आहे बघा. पुढे NCx, n किती आहे आपल्याकडे, n माहिती आहे बघा. आता n किती होता, 6 x ची व्हॅल्यू किती बघा आपल्याकडे 5 आहे. त्यानंतर p चा पॉवर x आहे, पण p किती आहे आपल्याकडे, p हाफ आहे. हाफ पॉवर x म्हणताय, पण x ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 5 आहे. हाफ चा पॉवर 5 इनटू q चा पॉवर, q किती बघा, q आहे आपल्याकडे 1/2. त्याचा पॉवर किती रे, n मायनस x. n मायनस x म्हणजे n होता आपला किती बघा 6, आणि x आहे 5, म्हणजे 6 - 5 म्हणजे 1 येणार. किंवा n इथे x इथे दोघांची सेपरेशन इथे मांडा. 6 - 5 1. पुढचा पार्ट आता सॉल्व्हिंग करायचंय बघा. सी चा पार्ट हा एक कॉम्बिनेशन, परम्युटेशन कॉम्बिनेशन बघा 11 चा पार्ट होता. मी फक्त सी चे थोडे फॉर्म्युले सांगू शकतो की तुमच्या समोर बघा. लक्षात घ्या, NC0 किंवा NCN आला याचं उत्तर 1 असतं. की ते 0 आला किंवा दोन्ही व्हॅल्यू सेम आले, उत्तर काय लिहा, 1 लिहा. आणि NC1 आला किंवा NCN-1 आला तर उत्तर n लिहा. म्हणजे काय, जर इथं 1 आला तर यांचा 1 एक फॅक्टर nच असतो, किंवा दोघांमधला डिफरन्स जर 1 चा असेल, हायेस्ट नंबर उत्तर n असतं. ठीक आहे. मग इथं बघा 6 आणि 5 मधला डिफरन्स बघा 1 चा आहे. मग याचं उत्तर काय येणार, या रूलनुसार n लिहा. n म्हणजे हायेस्ट नंबर 6. पुढे 1/2 चा 5वा पॉवर, 1 चा 5वा पॉवर 1च येणार. 2 चा 5वा पॉवर म्हणजे 2 × 2 5 टाइम्स जर केलं मी बघा, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 4 चा डबल 8, चा डबल 16, चा डबल 32, म्हणजे झालं बघा 32.
आणि हा 1/2चा क्वेश्चन घेण्यापूर्वी मी एन दिला, एन 6 होता, पी हाफ आहे, क्यू पण हाफ होता. आता ऍटलीस्ट 5 सक्सेस म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज किती येतात लक्षात घ्या. ऍटलीस्ट 5 सक्सेस म्हणजे बघा 5 किंवा 5 पेक्षा जास्त. ऍटलीस्ट म्हणजे की तिथून पुढे जायचं. मग कुठून पुढे जायचं? ऍटलीस्ट 5 म्हणजे 5 आणि 5च्या पुढे किती? 6, 5, 6, 7. पण जायचं कुठपर्यंत? तर जिथपर्यंत एन आहे तिथपर्यंत. एन किती आहे? 6 आहे. मग 6 पर्यंत जाता येईल तुम्हाला. 5 पासून तर 6 पर्यंत. कारण डायस 6 वेळा फेकलाय तर सक्सेस मॅक्झिमम 6 पर्यंतच मिळतील. असं तर होणार नाही. 5 वेळा डायस 6 वेळा डायस फेकलाय आणि 8 वेळा तुम्हाला त्याचे ऑड नंबर मिळाले. शक्य आहे का? तर नाहीये. जेवढ्या वेळा फेकाल तेवढ्याच वेळा सक्सेस मिळण्याचे चान्स असतात. आता एक्सच्या वेळेला 2 आल्या, मग मला 2 वेळा बायनॉमियलचा फॉर्म्युला वापरावा लागेल. एक म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 5 साठी आणि एक म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 6 साठी. पण यातून एक झालं. प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 5 चा फॉर्म्युला माहित 5 जे आहे याचं सम आता सोडवलं बघा किती आलं होतं? 6/64 जे मी इथे यूज करतो. फक्त x इज इक्वल टू 6 चा फॉर्म्युला आपल्याला 6 साठी आपल्याला सॉल्व्ह करावा लागेल. तर याचं पण काय अवघड नाहीये. आपल्याकडे फॉर्म्युला बायनॉमियलचा आहेच. काय द्यायचं बघा? डायरेक्ट व्हॅल्यूज टाका. n c x, n किती बघा आपला 6 c x म्हणजे 6. पुढे काय दिलं? p चा पॉवर x, p म्हणजे किती आपल्याकडे आता बघा इथं p म्हणजे हाफ, त्याचा पॉवर x म्हणजे 6, q बघा हाफ, त्याचा पॉवर काय दिला त्यांनी? n मायनस x. n मायनस x म्हणजे 6 मायनस 6 म्हणजे 0. बस सिम्प्लिफाय करूया. 6/64 प्लस, आता हे दोन्ही नंबर सेम झाले बघा. 6c6 हे दोन्ही नंबर जर सेम झाले तर पहा n असेल, ते दोन्ही नंबर सेम असेल तर आन्सर काय घ्यायचं होतं? 1. मग इथं बघा दोन्ही नंबर सेम, याचा आन्सर 1. 1/2 चा 6th पॉवर. 1 चा पॉवर काही घेतला फरक नाही पडणार, पण 2 चा 6वा पॉवर 2 × 2 × 2 6 टाइम्स करा. 2 2 4 8 16 32 अँड देन 64 म्हणजे 2 चा 6th पॉवर किती मिळतोय? 64. कशाचा पॉवर 0 असेल तर आन्सर काय असेल त्याचं? 1. सिम्प्लिफाय करूया. 6/64 प्लस 1/64. डिनॉमिनेटर सेम आहे, मग न्यूमरेटरचे ॲडिशन करा. 6 प्लस 1 होणार आपला 7/64 म्हणजे हे आपलं याचं फायनल आन्सर बघा. सेकंड क्वेश्चन सुद्धा आपलं सॉल्व्ह झाला. 7/64. यात काही शंका नसावी. 2 क्वेश्चन सॉल्व्ह झालेले आहेत. उरला आता शेवटचा, तो क्वेश्चन सोडवून घेऊया. बघा यातला तिसरा सब क्वेश्चन तुमच्या समोर ठेवलाय मी, की ॲटमोस्ट 5 सक्सेस. ॲटमोस्ट म्हणजे जास्तीत जास्त 5 वेळा. म्हणजे कोणते कोणते व्हॅल्यू यात पॉसिबल आहेत? 5 पर्यंतच, म्हणजे 5 किंवा 5 पेक्षा कमी सक्सेस. म्हणजे 0 पासून तर 0 1 2 3 4 5 पर्यंत. आता एवढ्या सक्सेस आपल्याला त्यांना पाहिजे आहेत, याच्या एवढ्याची प्रोबॅबिलिटी विचारली आहे. आता यामध्ये मला सांगा, आता एवढ्यांची प्रोबॅबिलिटी काढत बसायला आपल्याला किती खूप सारा वेळ लागेल. तिथे बघा दोघांची प्रोबॅबिलिटी काढायला तरी पण बराच वेळ गेली. तर एवढे व्हॅल्यू काढत बसण्यापेक्षा एक काम करा, प्रोबॅबिलिटी कोणती सक्सेस त्यांना चालत नाहीये. बघा 5 सक्सेस पाहिजे तर मॅक्झिमम डायस फेकला मॅक्झिमम किती? 6 वेळा फेकलेला आहे. यांची व्हॅल्यू 6 आहे. मग याचा अर्थ 6वी सक्सेस यांना नको आहे. म्हणजे 6वी सक्सेस फक्त नको आहे, बाकी सगळ्या सक्सेस पाहिजे. आपण एक काम करू, आपल्याला माहिती आहे सगळ्यांची टोटल प्रोबॅबिलिटी नेहमी 1 असते. मग आपण एक काम करू, 6ची प्रोबॅबिलिटी नको आहे त्यांना, 6चीच प्रोबॅबिलिटी काढू आणि 1 मधून मायनस करू. 1 मधून जर मायनस केलं तर तुमची सक्सेस ही जी प्रोबॅबिलिटी नको आहे ती 1 मधून मायनस करा, उरील प्रोबॅबिलिटी यांचीच असेल. म्हणजे काय म्हणणार बघा मी, प्रोबॅबिलिटी ऑफ, मला पुन्हा कुठपर्यंत प्रोबॅबिलिटी विचारली त्याने? 5 पर्यंत. म्हणजे मी म्हणेन x लेस दॅन इक्वल टू 5 पर्यंतची प्रोबॅबिलिटी जर काढायची असेल तर 1 मधून कुणाची प्रोबॅबिलिटी मायनस करायची ठरलं आपलं? प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 6 ची प्रोबॅबिलिटी जर मायनस केली तर मग उरलेली प्रोबॅबिलिटी सगळी यांचीच आहे. मग यांची काढत बसूच नका, फक्त 6ची प्रोबॅबिलिटी 1 मधून मायनस करा. 1 मधूनच का? कारण प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आणि फेल्युअरची टोटल ॲडिशन 1 असते. मग या 1 मधून हे 6ची नको असलेली प्रोबॅबिलिटी मायनस केली, उरलेली यांची असणार आहे. मग इथं बघा 1 मायनस 6ची प्रोबॅबिलिटी आपण आत्ताच काढली. इथं बघा हे बघा 6ची प्रोबॅबिलिटी इकडची बघा एवढी एकच टर्म फक्त. याचा आन्सर किती मिळवलंय? 1/64. इथं आन्सर बघा येईल. मग 1/64 डायरेक्ट यातून मायनस करा आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं 64 × 64 मायनस 1 63/64 झाला बघा. हा एक क्वेश्चन सॉल्व्ह झाला. आता लक्षात घ्या यात सब क्वेश्चन 3 विचारले होते. एवढे तिन्हीचे तिन्ही क्वेश्चन विचारले जात नाहीत. 4 मार्कात जरी सम असेल त्यातले कोणते तरी 2 सब क्वेश्चन विचारले जातील. ठीक आहे, पण किती विचारू? 2 विचारू नाही 3 विचारू. तुम्हाला हा टॉपिक तुमचा क्लिअर असणं आवश्यक आहे. एन क्वेश्चन पहिला आला की प्रॉपर रीड करायचं. एन व्हॅल्यू काय, पी काय, क्यू काय, एक्स काय हे कळालं तर आपला हा चॅप्टर क्लिअर झाला. हे अजून एक तुम्हाला या कन्फर्मेशनसाठी अजून एक प्रॉब्लेम सोडून आपल्यासमोर ठेवतोय, म्हणजे आपले डाऊट्स अजून क्लिअर होतील. क्वेश्चन हा पण आपल्या समोर आहे. जे इम्पॉर्टंट क्वेश्चन वाटतात मी ते पहिले आपल्या समोर ठेवतोय.
काय दिलं बघा, ऑन अ मल्टिपल MCQ एक्झाम, मल्टिपल चॉईस एक्झामिनेशन विथ 3 पॉसिबल आन्सर्स. किती पॉसिबल आन्सर? 3 फॉर ईच ऑफ द 5 क्वेश्चन्स. टोटल क्वेश्चन किती ते कळालं बघा. टोटल ईच ऑफ द 5 क्वेश्चन्स म्हटलं म्हणजे यांची व्हॅल्यू माहीत झाली. नेहमी गिवन डेटा मांडत चला, n आहे 5. पुढे, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट अ कॅन्डिडेट वुड गेट 4 or more करेक्ट आन्सर्स. आता पी आणि क्यूच्या वर कुठे लपली बघा, करेक्ट आन्सर बद्दल विचारलंय. तर पी आपला नेहमी बघा करेक्ट आन्सर येण्याचे चान्स आणि क्यू नेहमी फेल्युअर येण्याचे चान्स असतात. मग पी ची व्हॅल्यू किती बघा, करेक्ट येण्याचे चान्स किती आहे तर त्यांनी दिले बघा, ऑन अ MCQ एक्झाम विथ 3 पॉसिबल आन्सर्स. जसं कोणता MCQ सोडवताना 3 ऑप्शन असतात बघा, तर त्यांचं म्हणणं 3 ऑप्शन्स आहेत बघा. आता त्या 3 ऑप्शन पैकी मी तुम्हाला एखादा MCQ सोडवायला दिला, त्यात ऑप्शन काय असतात बघा, A, B, C असे काही ऑप्शन्स असणार यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये. मग या ABC पैकी एक आन्सर तुम्हाला माहिती आहे करेक्ट असतं, एकच करेक्ट असतं कोणतंही. तर मग आपण काय करतो, कशा तरी एकाला टिक करणार आहात, ते करेक्ट किंवा रॉंग तुमच्यावर आहे, पण एक ऑप्शन त्यातला करेक्ट असते मान्य आहे. म्हणून पी म्हणजे काय तुमचा 1/3. त्या 3 ऑप्शन पैकी एकच ऑप्शन करेक्ट असणार आहे. मग करेक्ट असण्याचा चान्स 1/3. मग फेल होण्याचे किती चान्स बघा, फेल म्हणजे रॉंग होण्याचे चान्स. क्वेश्चन रॉंग होण्याचे चान्स किती, ते 3 पैकी एक ऑप्शन करेक्ट, तर उरलेले 2 ऑप्शन तर रॉंगच असतील ना, 2/3. बघा पी माहित झाला, क्यू माहित झाला, या नंबर ऑफ क्वेश्चन्स माहिती आहे. उरला एक्सचा पार्ट. तर एक्स काय डिनोट करतो बघा, लेट एक्स डिनोट नंबर ऑफ इथे दिलेलं आहे बघा, करेक्ट आन्सर बद्दल विचारलंय, तर नंबर ऑफ करेक्ट आन्सर्स, किती आन्सर्स करेक्ट येणार बघा. ठीक आहे, तर हे आपला एक्स सांगत असतो. मग एक्सच्या व्हॅल्यू इथे लिहून टाका. एक्स किती करेक्ट आन्सर यायला पाहिजे म्हटलं त्यांनी बघा, 4 or more. क्वेश्चन आहेत 5, त्यापैकी ते म्हणतात 4 किंवा 4 पेक्षा जास्त उत्तर बरोबर यायला हवेत. मग 4 किंवा 4 पेक्षा जास्त म्हणजे 4 किंवा 5, कारण क्वेश्चन 5च आहे. मग 4 पण करेक्ट आले तरी चालतील आणि 5 करेक्ट आले तरी चालतील. म्हणजे आपल्याला दोनदा बायनॉमियलचा फॉर्म्युला यूज करावा लागेल, एक 4 साठी एक 5 साठी. मग मी म्हणेल प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 4 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 5. चला फॉर्म्युला तुमच्या समोर आहेच, त्या बायनॉमियलच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज टाका. n(c(x), n म्हणजे 5, c(x) म्हणजे 4, p आणि q माहिती आहे बघा, 1/3 2/3, 1/3 2/3. पुन्हा 5c4 च्या जागेवर बघा 5 च्या जागेवर 5, p आणि q माहिती आहे 1/3 आणि 2/3. यांच्या डोक्यावर काय पॉवर देणार आहात, तर इथला x म्हणजे 4 याच्या डोक्यावर आणि याचे सबट्रॅक्शन n - x, 5 - 4 म्हणजे 1 याच्या डोक्यावर, 5 याच्या डोक्यावर जाईल, 5 - 5 म्हणजे 0 याच्या डोक्यावर येईल. बस आता कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, कॅल्क्युलेशन करूया. बघा आता आपल्या समोर बघा 5c4, दोघांमधला डिफरन्स 1 चा आहे. 5 आणि 4 मध्ये डिफरन्स 1 चा असेल, हायेस्ट नंबर उत्तर घ्यायचं असतं म्हणजे 5, याचा आन्सर 5 झाला. पुढे 1/3 चा 4th पॉवर आहे बघा, 1 चा पॉवर किती घ्या, 1च. 3 चा 4th पॉवर म्हणजे 3 × 3 4 टाइम्स मी केला, 3 × 3 9, 9 × 3 27, 27 × 3 81, म्हणजे 81 याचा आन्सर आलं. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2/3 चा फर्स्ट पॉवर म्हणजे 2/3 येणार, प्लस आता पुढे हे दोन्ही नंबर सेम झाले, मी तुम्हाला आत्ताच लिहून दिलं बघा, n दोन्ही नंबर सेम असेल तर उत्तर 1 घ्यायचंय, म्हणजे याचा आन्सर 1 येईल. ब्रॅकेटमध्ये 1/3 चा 5th पॉवर 1/, तर 1/3 चा आपण 4th पॉवर आत्ताच काढला 81 आहे, पण 5th काढायचं असेल तर 81 ला 3 ने मल्टिप्लाय करा, 81 3 जा 243, आणि शेवटचा कशाचे पॉवर 0 असेल त्याचा आन्सर 1 असतं. चला फायनल मल्टिप्लिकेशन 5 इंटू वरच्या वरती मल्टिप्लाय करा, 5 × 2 10 अपॉन 81 × 3, 3 1 जा 3, 3 8 जा 24, 1 ने मल्टिप्लाय केला तर तेच येणार 1/243. डिनॉमिनेटर दोघांचाही सेम आहे, न्यूमरेटरची ॲडिशन होणार 10 + 1 11/243, हे आपल्याचं फायनल आन्सर. मला तो बायनॉमियल तुमच्या पद्धतीने तुमच्यापर्यंत चांगल्या प्रमाणे सोडून दाखवलेला आहे. यात काही शंका वाटत असेल तर मला नक्की कळवा, तर मी प्रॉपर आणि व्यवस्थित क्वेश्चन पण दाखवून दिलेले आहेत.
ठीक आहे, याचा चांगला परिपूर्ण स्टडी करून घ्या. 5 मार्क आपल्या हातातले आहेत. अजून क्वेश्चन तुम्ही सोडवा. जर काही शंका येत असेल, डाऊट येत असेल तर मी तुम्हाला सांगतोय, वेळोवेळी कमेंट करा, मेसेज करा. मला कळेल, त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला कळतंय नाही कळतंय, जेणेकरून मला पुढे तसं टाकत राहिला. चला आता बायनॉमियल पण आज आपला क्लिअर झाला. तर भेटूया पुढच्याही पार्टमध्ये काहीतरी नवीन पुन्हा एखादा टॉपिक घेऊन येऊया.